विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतोय मॅनेजमेंट अकाउंटिंग या विषयाची माहिती। आपण पार्ट 1 मध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पाहिलेले आहेत, पण तो पूर्णतः थेरॉटिकल भागावर। या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर जगताप, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। मित्रहो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचप्रमाणे ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राइब करून त्यासमोरील बेल बटन प्रेस करा। मित्रहो, आपण मार्जिनल कॉस्टिंग या टॉपिकवरील जे प्रॉब्लेम असतात त्या प्रॉब्लेमवरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन कसे असणार आहेत ते पाहणार आहोत। Application of management accounting techniques, marginal costing part 2, multiple choice questions problem। यामध्ये की पॉइंट दिलेले आहेत, ते की पॉइंट्स तुम्ही अतिशय महत्त्वाचे आहेत ते लक्षात घ्या। पहिला की पॉइंट आहे मार्जिनल कॉस्टिंग इज इक्वल टू व्हेरिएबल कॉस्ट, हे माहिती असणं आवश्यक आहे। 2, कॉन्ट्रीब्युशन इज एक्सेस ऑफ सेल्स ओव्हर व्हेरिएबल कॉस्ट, मीन्स कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट। थर्ड की पॉइंट, profit volume ratio is a relationship between contribution and sales. That means PV ratio is equal to contribution divided by sales multiplied by 100. Fourth key point, break even point is a no profit no loss stage in the level of activity, means BEP is equal to fixed cost divided by PV ratio. And 5, margin of safety is excess of sales over break even sales, means margin of safety is equal to sales minus break even sales. Sixth, break even chart is a graphical presentation of a break even point. 7, profit chart is a pictorial presentation of cost volume profit relationship. 8, required sales is equal to fixed cost plus desired profit divided by PV ratio. 9, the alternative which gives maximum contribution is considered as most profitable. And finally 10, net profit when sales are given, net profit is equal to into bracket sales multiply by PV ratio bracket complete minus fixed cost। हे की पॉइंट तुम्ही लक्षात ठेवणे अतिशय आवश्यक आहे। आता पाहूया आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स। प्रॉब्लेम पूर्वी आपल्याला काही सूत्र माहिती असणार आहे, म्हणून एक 4-5 उदाहरणादाखल तुम्हाला सूत्र या ठिकाणी थेरॉटिकल स्वरूपात विचारलेली आहेत। क्वेश्चन नंबर 1, ब्रेक इवन सेल्स इज कॅल्क्युलेटेड बाय फिक्स्ड कॉस्ट डिवायडेड बाय कॉन्ट्रीब्युशन मल्टिप्लाय बाय सेल्स, हे त्याचं उत्तर आहे बी। म्हणजेच तुम्हाला ब्रेक इवन सेलचा फॉर्म्युला माहिती असेल तरच तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अगोदर थेरॉटिकल पार्ट संपूर्णपणे माहिती असणं आवश्यक आहे। त्याचं जर तुम्हाला आकलन झालेलं असेल तर निश्चितपणे सर्व सूत्र तुम्हाला पाठ होऊ शकतील आणि सूत्र तुम्ही पाठ करणं आवश्यक आहे, लक्षात ठेवणं आवश्यक आहे। मात्र ते प्रथमतः समजून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही या MCQ कडे वळा। क्वेश्चन नंबर 2, अ लार्ज मार्जिन ऑफ सेफ्टी इंडिकेट्स, काय इंडिकेट्स करतं? दी साऊंडनेस ऑफ अ बिझनेस, साऊंड पोझिशन ऑफ बिझनेस। मार्जिन ऑफ सेफ्टी हे काय दाखवतं? तर बिझनेसची पोझिशन जी आहे ती कशी आहे, वीक आहे का साऊंड आहे? तर साऊंड पोझिशन आपल्याला त्या ठिकाणी दाखवतं, म्हणजे आन्सर आहे ए। क्वेश्चन नंबर 3, अँगल ऑफ इन्सिडन्स इज, अँगल ऑफ इन्सिडन्स काय आहे? तर अँगल ऑफ इन्सिडन्स हे द अँगल बिटवीन सेल्स लाईन आणि टोटल कॉस्ट लाईन यामधला तो अँगल आहे, म्हणजे तुमचं आन्सर आहे सी। क्वेश्चन नंबर 4, कॉन्ट्रीब्युशन इज, कॉन्ट्रीब्युशन काय आहे? कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट, सेल्स आणि व्हेरिएबल कॉस्ट यामधला डिफरन्स म्हणजेच कॉन्ट्रीब्युशन होय, म्हणजेच ए।
क्वेश्चन नंबर 5, प्रॉफिट व्हॅल्यू रेशो इज. काय हे प्रॉफिट व्हॅल्यू रेशो? तर प्रॉफिट व्हॅल्यू रेशो इज कॉन्ट्रीब्युशन डिवायडेड बाय सेल्स मल्टिप्लाय बाय 100, दॅट इज बी. हे पाचही प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल की तुमचे जर फॉर्म्युले लक्षात असतील, पाठ केलेले असतील, तर या पाचही प्रश्नाची उत्तरं तुम्ही सहजपणे देऊ शकता. क्वेश्चन नंबर 6, ब्रेक इवन पॉइंट इन युनिट्स इज. ब्रेक इवन पॉइंट जो सेल्स मध्ये नाही युनिट्स मध्ये आहे, तो कसा आहे? तर तो आहे फिक्स कॉस्ट डिवायडेड बाय कॉन्ट्रीब्युशन, दॅट इज बी. क्वेश्चन नंबर 7, व्हेरिएबल कॉस्ट चेंज. व्हेरिएबल कॉस्ट ही चेंज होत असते. कसे? प्रोपोर्शनेटली, त्या प्रमाणात, विथ द चेंज इन आउटपुट. आउटपुट चेंज होईल तसं व्हेरिएबल कॉस्ट चेंज. आउटपुट दुपटीने जर बदललेला असेल तर व्हेरिएबल कॉस्ट सुद्धा दुपटीने बदलते. आउटपुट जर समजा 3 पटीने बदलत असेल तर व्हेरिएबल कॉस्ट सुद्धा 3 पटीने बदलते, म्हणजे प्रोपोर्शनेटली, म्हणजे आन्सर आहे ए. हे 7 प्रश्न जे आहेत ते आपण फॉर्म्युल्याच्या आधारे त्या ठिकाणी काय केलेले आहेत? घेतलेले आहेत की या फॉर्म्युल्याचा उपयोग तुम्हाला प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आणि करेक्ट चॉईस शोधण्यासाठी उपयोग होऊ शकेल. आता पाहूया आपला प्रॉब्लेम क्रमांक 8 किंवा सिरियली क्वेश्चन नंबर 8. The following information was given from the books of Omega Limited for the year 2020-2021. काय इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेले आहे? 3 दिलेले आहे. व्हेरिएबल कॉस्ट ₹12,000, फिक्स कॉस्ट ₹4,000, सेल्स ₹20,000. ह्या 3 अमाऊंट तुम्हाला किंवा हे 3 आयटम दिलेले आहेत, त्यावरून तुम्हाला फाइंड आउट कॉन्ट्रीब्युशन. आता कॉन्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे, पण पुन्हा पुन्हा तुम्ही ते पाठीमागे जाऊन पाहण्यापेक्षा लक्षात जर नसेल तर तुमचा वेळ वाया जाऊ नये म्हणून इथे लाल अक्षरामध्ये मी फॉर्म्युले दिलेले आहेत. कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट. किती आहे सेल्स? सेल्स आहे 20,000, व्हेरिएबल कॉस्ट आहे 12,000, 20,000 वजा 12,000 म्हणजेच 8,000 हे तुमचं आन्सर ए. म्हणजेच कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू 8,000. पहा, मी पुन्हा सांगतो, फॉर्म्युले तुमच्या लक्षात असणं अत्यंत गरजेचं आहे, कारण मल्टिपल चॉईस सोडवण्यासाठी तुम्हाला 1 मिनिटाचा कालावधी असतो आणि 1 मिनिटाच्या कालावधीमध्ये तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करून अमाऊंट शोधून काढायची असते. त्यामुळे तुम्हाला फॉर्म्युले पाठ असणं हे अत्यंत गरजेचं आहे. Question number 9. The following information was given from the books of Omega Limited for the year 2020-2021. आपण उदाहरण तेच घेतले, फक्त आपण काय करतोय, एक आयटम आपण शोधत काढलेला आहे. 8व्या क्वेश्चन मध्ये आपण कॉन्ट्रीब्युशन, 9व्या मध्ये आपण पीव्ही रेशो पाहतोय. मग पीव्ही रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा? तर पीव्ही रेशो तुम्हाला दिलेला आहे. कसा? पीव्ही रेशो इज इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन डिवायडेड बाय सेल्स मल्टिप्लाय बाय 100. मग कॉन्ट्रीब्युशन किती आहे? तर मगाशी आपण त्या प्रॉब्लेम मध्ये कॉन्ट्रीब्युशन काढलेलं आहे, त्याला सेल्स म्हणजे 20,000 आणि कॉन्ट्रीब्युशन 8,000 आलं होतं मगाशी. 8,000 भागिले सेल्स 20,000 गुणिले 100 कॅल्क्युलेशन करा आणि हे कॅल्क्युलेशन केल्यावर तुम्हाला उत्तर येईल 40%, दॅट इज बी. पुढे याचं सोल्युशन दिलेलं आहे, तुम्हाला जर अडचण आली तर ते निश्चितपणे ऑब्झर्व करा. पुढे क्वेश्चन नंबर 10. द फॉलोइंग इन्फॉर्मेशन वॉज गिवन फ्रॉम द बुक्स ऑफ ओमेगा लिमिटेड 2020-2021. प्रॉब्लेम सेम. व्हेरिएबल कॉस्ट 12,000, फिक्स कॉस्ट 4,000, सेल्स 20,000. फाइंड आउट ब्रेक इवन पॉइंट. ब्रेक इवन पॉइंट इज इक्वल टू फिक्स कॉस्ट डिवायडेड बाय पीव्ही रेशो. आता पीव्ही रेशो तुम्ही त्या ठिकाणी शोधून काढलेला आहे. फिक्स कॉस्ट तुम्हाला 4,000 दिलेली, ती 4,000 डिवायडेड बाय पीव्ही रेशो करा. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुमचं उत्तर आहे ते म्हणजे 10,000. Question number 11. ABC Limited has prepared the following data for the year 2020-2021.
व्हेरिएबल कॉस्ट 6 lakhs, फिक्स कॉस्ट 3 lakhs, सेल्स 10 lakhs. फाइंड आउट पीव्ही रेशो. परत आले पीव्ही रेशोचा फॉर्म्युला कॉन्ट्रीब्युशन डिवायडेड बाय सेल्स मल्टिप्लाय बाय 100. आता पीव्ही रेशो कॅल्क्युलेट करायचा असेल तर प्रथमतः तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन कॅल्क्युलेट करावं लागेल. क्वेश्चन नंबर 11. ABC Limited has prepared the following data for the year 2020-2021. Variable cost 6 lakhs, fixed cost 3 lakhs, sales 10 lakhs. Find out PV ratio. परत आले पीव्ही रेशोचा फॉर्म्युला कॉन्ट्रीब्युशन डिवायडेड बाय सेल्स मल्टिप्लाय बाय 100. आता पीव्ही रेशो कॅल्क्युलेट करायचा असेल तर प्रथमतः तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन कॅल्क्युलेट करावं लागेल आणि कॉन्ट्रीब्युशन कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याला भागिले करा 10 लाख गुणिले 100. उत्तर तुमचं जे येईल ते असेल 40%. दॅट इज ए. कसं आलं ते आता तुम्हाला सोल्युशन पुढे दिलेलं आहे. प्रथमतः त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन शोधून काढा. कॉन्ट्रीब्युशन म्हणजेच काय, सेल्स 10 लाख मायनस व्हेरिएबल कॉस्ट 6 लाख म्हणजेच कॉन्ट्रीब्युशन 4 लाख आले. आता पीव्ही रेशो कॅल्क्युलेट करायचा. पीव्ही रेशो म्हणजेच काय, कॉन्ट्रीब्युशन 4 लाख डिवायडेड बाय सेल्स 10 लाख मल्टिप्लाय बाय 100. हे कॅल्क्युलेशन केलं तर तुमचं 40% त्या ठिकाणी आन्सर येईल, म्हणजेच तुमचं टोटल आन्सर आलं 40%. क्वेश्चन नंबर 12. XY Limited has prepared the following data for the year 2020-2021. एक्झाम्पल तेच घेतलेलं आहे. व्हेरिएबल कॉस्ट 6 lakhs, फिक्स कॉस्ट 3 lakhs, सेल्स 10 lakhs. फाइंड आउट ब्रेक इवन पॉईंट. आता ब्रेक इवन पॉईंट म्हणजे काय, तर फिक्स कॉस्ट डिवायडेड बाय पीव्ही रेशो. मग अशी पीव्ही रेशो किती कॅल्क्युलेट केला, 40%, 40%. फिक्स कॉस्ट किती आहे तर 3 लाख. 3 लाख गुणिले 40%. जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर उत्तर येईल तुमचं 7,50,000, 7,50,000. दॅट इज बी. ते कसं आलं सोल्युशन पाहूया. कॉन्ट्रीब्युशन सेल्स डिवायडेड बाय व्हेरिएबल कॉस्ट इज इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन. सेल्स 10 लाख, व्हेरिएबल कॉस्ट 6 लाख, कॉन्ट्रीब्युशन 4 lakhs. आता पीव्ही रेशो. पीव्ही रेशो म्हणजे काय, कॉन्ट्रीब्युशन डिवायडेड बाय सेल्स मल्टिप्लाय बाय 100. कॉन्ट्रीब्युशन 4 lakhs डिवायडेड बाय 10 lakhs मल्टिप्लाय बाय 100. दॅट इज 40%. आता ब्रेक इवन पॉईंट आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. ब्रेक इवन पॉईंट इज इक्वल टू फिक्स कॉस्ट डिवायडेड बाय पीव्ही रेशो. फिक्स कॉस्ट 3 lakhs डिवायडेड बाय 40%. 3 लाखाच्या 40% म्हणजे 40 100 जर तुम्ही केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी येईल 7,50,000. बरोबर ना. 40% तुमचं ते आलेलं आहे. मल्टिप्लाय बाय 100 तुम्ही त्या ठिकाणी करा. क्वेश्चन नंबर 13. स्टार लिमिटेड हॅज प्रिपेअर्ड द फॉलोइंग डाटा फॉर द इयर 2020. व्हेरिएबल कॉस्ट 6 lakh, फिक्स कॉस्ट 3 lakhs, सेल्स 10 lakhs. फाइंड आउट नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट इज इक्वल टू सेल्स मल्टिप्लाय बाय पीव्ही रेशो मायनस फिक्स कॉस्ट. हे तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं, सेल्स आहे तुमचा 10 लाख, पीव्ही रेशो 40%, त्यातून फिक्स कॉस्ट जे दिलेले आहे 3 लाख ते मायनस करा आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर मिळेल 1 लाख. दॅट इज सी. कसं आलं त्याचं सोल्युशन आता आपण पाहूया. मार्जिनल कॉस्ट स्टेटमेंट म्हणजेच कॉन्ट्रीब्युशन हे काढायचं असेल तर सेल्स 10 lakhs मायनस व्हेरिएबल कॉस्ट 6 lakhs, कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू 4 lakhs. पीव्ही रेशो कॉन्ट्रीब्युशन डिवायडेड बाय सेल्स मल्टिप्लाय बाय 100. कॉन्ट्रीब्युशन 4 lakhs डिवायडेड बाय 10 lakhs मल्टिप्लाय बाय 100. दॅट इज 40%. नेट प्रॉफिट इज इक्वल टू सेल्स मल्टिप्लाय बाय पीव्ही रेशो. दॅट इज 10 lakhs मल्टिप्लाय बाय 40,000. लेस त्याले 4 लाख, लेस फिक्स कॉस्ट 3 lakhs म्हणजेच नेट प्रॉफिट 1 lakh. हे तुमचं आन्सर. क्वेश्चन नंबर 14. Sun Limited has prepared the following data for the year 2021. Fixed expenses 50,000, profit 50,000, sales value rupees 2 lakh. Find out margin of safety. आता मार्जिन ऑफ सेफ्टी तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे. मार्जिन ऑफ सेफ्टी कसं कॅल्क्युलेट करायचं, तर मार्जिन ऑफ सेफ्टी इज इक्वल टू ॲक्च्युअल सेल्स मायनस ब्रेक इवन सेल्स. मग ॲक्च्युअल सेल्स मायनस ब्रेक इवन सेल्स जर तुम्ही केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी आन्सर मिळेल 1 लाख. ते कसं ते पुढे पहा.
कॉन्ट्रीब्युशन तुमचं 1 लाख आलेलं आहे, फिक्स एक्सपेन्सेस 50,000, ॲड प्रॉफिट 50,000, म्हणजेच या दोन्हीची टोटल केली की तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन मिळेल 1 लाख. कॉन्ट्रीब्युशन फाइंड आउट केलं. आता पी व्ही रेशो फाइंड आउट करा. पी व्ही रेशो इज इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन डिवायडेड बाय सेल्स मल्टिप्लाय बाय 100. Contribution is 1 lakh divided by sales 2 lakhs multiplied by 100 is equal to 50%. Then calculate BEP, that is break even point. Break even point is equal to fixed expenses minus PV ratio. That means fixed expenses is 50,000 divided by 50% is equal to 1 lakh. Margin of safety. Margin of safety is equal to actual sales, that is given in the problem 2 lakhs, break even sales, that is 1 lakh. तो आपण शोधून काढलाय, म्हणजेच मार्जिन ऑफ सेफ्टी 1 लाख आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही एक लक्षात घेणं आवश्यक आहे की प्रथमतः कॉन्ट्रीब्युशन, मग पी व्ही रेशो, मग ब्रेक इवन पॉईंट, मग मार्जिन ऑफ सेफ्टी, हे टप्पे दिलेले, त्या टप्प्याप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी ते कॅल्क्युलेट करत चला. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा आपण जो भाग पाहणार आहोत तो म्हणजे स्टँडर्ड कॉस्टिंग, आणि या स्टँडर्ड कॉस्टिंगचा पार्ट 1 आपण स्वतंत्रपणे पाहणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होऊ शकेल. मित्रहो, तुम्हाला जर काही तुमची कमेंट्स मांडायची असेल तर निश्चितपणे मी या ठिकाणी दिलेल्या ईमेलवर तुम्ही तुमची कमेंट्स नमूद करू शकता. तर मित्रहो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत स्टँडर्ड कॉस्टिंग पार्ट 1. धन्यवाद.